वृषभ राशी, कधी कधी असं होतं ना की आयुष्य जणू एखाद्या थांबलेल्या घड्याळासारखं वाटतं. काळ पुढे सरकतोय पण तुमचं नशीब मात्र जाग्यावरच थांबलेलं. प्रत्येक दिवस एक संघर्ष बनतो. मनात प्रश्न, कधी संपणारी परीक्षा. आकाशाकडे बघताना मनातून एकच हाक, हे परमेश्वरा, अजून किती वाट बघायचे. पण लक्षात ठेवा, विश्व कधीही उशीर करत नाही. ते फक्त योग्य क्षणाची वाट बघतं आणि तो क्षण आता तुमच्या दिशेने चालू लागलाय. वृषभ राशीच्या आयुष्यात दीर्घ प्रतीक्षेचा काळ संपत आला आहे. ज्यांनी गेल्या काही महिन्यातच दुःख, नुकसान, गैरसमज आणि अपमान सहन केला, त्यांना आता मिळणार आहे फळ. त्या सगळ्यांचं उत्तर आणि ती गोड बातमी. तुमच्या भाग्यचक्रात असा बदल होत आहे जो तुमचं आयुष्य उलथून टाकेल, पण यावेळेस सकारात्मकतेने. ही वेळ आहे प्रकाशाच्या पुनरागमनाची. ही वेळ आहे आनंदाच्या क्षणांची. तर तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि चला सुरुवात करूया. वृषभ राशी, गेल्या काही काळात तुम्ही अनेक परीक्षा दिल्या. कधी विश्वासघात, कधी आर्थिक संकट, तर कधी स्वतःच्या लोकांनी साथ सोडली. पण या सर्व संघर्षामागे एक गूढ अर्थ दडलेला होता. विश्व तुम्हाला घडवत होतं, तयार करत होतं त्या गोड बातमीसाठी जी आता तुमच्या दारी उभी आहे. गुरु, शुक्र आणि चंद्र यांची शुभ संगती तुमचं नशीब पुन्हा जागं करत आहे. तुमच्या राशीच्या आकाशात एक दैवी प्रकाश उगवतोय जो सांगतोय आता तुमचा काळ आलाय. ज्या गोष्टी तुम्ही हरवल्यात असं वाटत होतं त्या परत मिळतील. ज्या स्वप्नांना तुम्ही अशक्य समजलं ती साकार होतील. हे केवळ नशीब नाही तर तुमच्या आत्म्याने मागितलेलं फळ आहे. वृषभ राशीच्या या प्रवासात अंधारानंतरचा हा पहिला किरण आहे. ही गोड बातमी केवळ एक प्रसंग नाही तर नव्या जीवनाची सुरुवात आहे. वृषभ राशीच्या या दीर्घ प्रवासात तुम्ही जे काही सहन केलं ते कोणालाही सहज शक्य नव्हतं. तुमच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी मनात वादळ होतं. रात्री उशिरा स्वतःशी संवाद, डोळ्यात न दिसणारे अश्रू आणि आत खोलवर एकच प्रश्न, माझंही काही चांगलं होईल का? विश्वाने प्रत्येक वेदनेतून तुम्हाला काही शिकवलं. कधी संयम, कधी क्षमा, कधी आत्मविश्वास, आणि आता या सर्व अनुभवाचं रूपांतर होणार आहे यशात आणि आनंदात. या काळात तुमचं भाग्य पुनर्जन्म घेत आहे. ज्या अंधारात तुम्ही हरवला होता त्या अंधारातून आता प्रकाशाचा मार्ग उगवतोय. गुरुची कृपा आणि शुक्राचा आशीर्वाद तुमच्या राशीत नवा अध्याय सुरू करत आहे. हे संकेत आहेत की तुमचं कर्म आता फळ देणार आहे. अचानक एखादी बातमी मिळेल ज्यामुळे मनात आनंदाचे अश्रू येतील. ती गोड बातमी कदाचित तुमच्या कारकिर्दीशी, नोकरीशी, प्रेमाशी किंवा घरातील एखाद्या दीर्घकाळाच्या अडचणीशी संबंधित असेल. हे योगायोग नाही, हा तुमच्या आत्म्याने मागितलेला योग आहे. तुम्हाला कदाचित अजून विश्वास बसणार नाही, पण पुढचे काही दिवस असे असतील जिथे विश्व तुमच्या बाजूने उभं राहील. अडकलेली कामं सहज पूर्ण होतील. लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल बदलू लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकाल. वृषभ राशी म्हणजे स्थिरता, मेहनत आणि निष्ठा. तुम्ही जे पेरलत आता उगवणार आहे, पण या वेळेस फळ सोन्यासारखं गोड असेल. गेल्या काही वर्षात ज्याने तुम्हाला कमी लेखलं, ज्याने तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतला, ते आता तुमच्या तेजात हरवून जातील. या काळात विश्व तुम्हाला सांगतंय, आता घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. ही आहे तुझ्या यशाची सुरुवात, तुझ्या भाग्याचा पुनर्जन्माची सुरुवात. वृषभ राशी, हे शुभ परिवर्तन तुमच्या आर्थिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याला कसं बदलणार आहे? तर हे परिवर्तन असेल ग्रहस्थितीतील शुभ. विश्वातील प्रत्येक ग्रहाची चाल ही एक गूढ भाषा आहे आणि आज ती भाषा फक्त एकच गोष्ट सांगते, वृषभ राशी, आता तुझं भाग्य जागं होतंय. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या राशीवर राहू केतूचे सावट होतं. त्यामुळे मानसिक तणाव, निर्णयांमधील गोंधळ आणि अनिश्चितता वाढली होती. पण आता ही सावली हळूहळू दूर होते. गुरु आणि शुक्र हे दोन शुभ ग्रह एकत्र येऊन तुमच्या आयुष्याच्या आकाशात शुभयोग निर्माण करत आहेत. हे संयोजन म्हणजे नशिबाचा रिसेट बटन. जे काही अडकलेलं होतं ते आता मुक्त होणार आहे. शुक्र हा तुमचा अधिपती ग्रह, प्रेम, सौंदर्य आणि संपन्नतेचा कारक. गुरु म्हणजे ज्ञान, यश आणि दैवी कृपेचं प्रतीक. हे दोघे आता एकत्र येतात तेव्हा लक्ष्मीयोग निर्माण होतो. हा योग सांगतोय वृषभ राशीच्या जातकांना आता आर्थिक स्थैर्य, सुखद नाते आणि नवी ओळख मिळणार आहे. जे पूर्वी अडथळा वाटत होते ते आता तुमच्या प्रगतीची पायरी बनतील. या काळात काही जणांना अचानक एखाद्या शुभ बातमीचा संदेश येईल. कदाचित बढती, नवी नोकरी, घरात लग्न किंवा मूलजन्माची आनंद वार्ता. हा योगायोग नाही, हे ग्रहांचे ठरवलेले दैवी टायमिंग आहेत. शुक्र सांगतोय, जिथे तू दुःख पाहिलंस तिथे आता सुखाची फुलं उमलणार आहेत. गुरु सांगते, तुझ्या प्रयत्नांना आता फळ मिळणार आहे.
वृषभ राशीच्या जातकांसाठी ही वेळ कर्मयोगाचा परतावा आहे. तुम्ही जे पेरलं ते आता फळणार आहे. हा काळ आहे तुमच्या मेहनतीचं फळ मिळवण्याचा आणि मनातील शंका मिटवण्याचा. विश्व आता तुमच्या बाजूने बोलतंय. नशीब तुमच्यासाठी दरवाजे उघडतंय. तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे. ग्रह सांगतात आता काहीही अशक्य नाही. जे तुम्ही हरवलं असं समजलात ते पुन्हा तुमचं होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक संकटानंतर नवा अध्याय सुरू होतो. आता हा अध्याय तुमचा आहे, तुमच्या भाग्याचा, तुमच्या विजयाचा असेल. वृषभ राशी, आता आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्याचा काळ असेल. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी गेल्या काही काळापासून थांबल्या होत्या त्या आता हळूहळू सुरळीत होऊ लागतील. ज्या कामात तुम्ही मनापासून मेहनत घेतली पण फळ मिळालं नाही ते आता फुलणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थैर्याचा आणि पुनर्जन्माचा आहे. तुमचं राशीचक्र सांगतंय आता हातातलं नशीब जागं होतंय. ज्या लोकांनी कर्ज, जबाबदाऱ्या किंवा आर्थिक ताण सहन केला होता त्यांना आता मिळणार आहे सुटकेचा निश्वास. पैशांचा ओघ हळूहळू सुरू होईल. अडकलेले व्यवहार पूर्ण होतील आणि ज्यावर तुम्ही विश्वास गमावला होता त्या कामात आता अनपेक्षित यश मिळेल. गुरुचा आशीर्वाद वृषभ राशीला धनयोग देतोय. याचा अर्थ मेहनतीचे योग्य मोबदले, नवी कमाईची संधीने आर्थिक सुरक्षिततेचा दरवाजा उघडतोय. एखादी छोटी गुंतवणूक किंवा जुने प्रकल्प पुन्हा सुरू करून मोठं यश मिळू शकतं. पण लक्षात ठेवा, हा काळ केवळ पैसा मिळवण्याचा नाही तर मनशांती मिळवण्याचाही आहे. घरात काही दिवसांपासून असलेली अस्वस्थता, वडीलधाऱ्यांशी ताणलेले संबंध किंवा जोडीदाराशी निर्माण झालेला तणाव हे सर्व आता हळूहळू मिटत चालले आहेत. ज्यांच्याशी संवाद तुटला होता ते पुन्हा तुमच्याशी संपर्क करतील. घरात आनंद, स्नेह आणि समाधान परत येईल. वृषभ राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण आहे. ते शांत राहतात पण जेव्हा बोलतात ते हृदयाला भिडतं. हा काळ तुम्हाला तुमचं हे सामर्थ्य पुन्हा दाखवण्याची संधी देतोय. कुटुंबात तुम्ही मध्यवर्ती भूमिका निभाल. तुमचं मत ऐकलं जाईल आणि निर्णयांमध्ये तुम्हाला महत्त्व दिलं जाईल. तुमच्या उपस्थितीत घरात स्थैर्य, आनंद आणि प्रेमाची भावना निर्माण होईल. काहींसाठी हा काळ घर खरेदी, वाहन घेणे किंवा नव्या नोकरीचा प्रवेश करण्याचे योग आहेत. ज्यांची जुनी योजना थांबली होती ती आता पुढे सरकेल. आर्थिक लाभासोबतच मनाला दिलासा देणारे बदल होणार आहेत. विश्व सांगतंय आता तुझ्या परिश्रमाचं सोनं होणार आहे. पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, जमिनीवर राहा, नम्र राहा. कारण जितकं शांत राहाल तितकं विश्व तुम्हाला जास्त देईल. हा काळ केवळ भाग्याचा नाही तर आत्मिक शांतीचा आणि कौटुंबिक एकतेचा आहे. वृषभ राशीच्या आयुष्यात आता घर, पैसा आणि मनशांती हे तीनही घटक एकत्र येत आहेत. हेच ते त्रिसूत्री संयोजन जे आयुष्याला नव्या मार्गावर नेणार आहेत. म्हणूनच या क्षणापासून स्वतःला सांगा, मी योग्य आहे, माझं भाग्य मला हाक देतंय. आणि विश्वास ठेवा की वेळ तुम्हाला केवळ सुख देणार नाही तर आयुष्याची दिशा बदलणार आहे. वृषभ राशी, कधी कधी आयुष्य शांत असतं पण मन मात्र रिकामं वाटतं. आपल्या जवळ सगळं असतं, घर, काम, पैसा, पण एखाद्या व्यक्तीची कमी मनाला सतावत राहते. हा काळ त्या रिकामेपणाला भरून काढणार आहे. तुमच्या नात्यांमध्ये आता गोडवा, प्रेम आणि संवाद पुन्हा फुलणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक वृषभ राशीच्या लोकांच्या नात्यांमध्ये गैरसमज, तुटलेला विश्वास किंवा भावनिक अंतर निर्माण झालं होतं. काहींनी तर मनातून हार मानली होती. पण विश्व सांगते थांब, अजून सगळं संपलेलं नाही. ग्रहस्थिती आता नात्यांना पुन्हा जोडण्यासाठी साथ देत आहे. शुक्र जो प्रेमाचा अधिपती आहे तो आता तुमच्या राशीत तेजाने प्रकाशमान होत आहे. याचा अर्थ जिथे नातं तुटलं होतं तिथे संवाद परत सुरू होतील. वृषभ राशी, हा काळ केवळ बदलांचा नाही तर पुनर्जन्माचा आहे. तुम्ही ज्या वेदना सहन केल्या, त्या संघर्षातून गेलात, त्या सगळ्याचं रूपांतर आता शक्तीमध्ये होणार आहे. विश्व सांगतंय आता तुला कोणाचंही प्रमाणपत्र नको. तू पुरेसा आहेस, तू सक्षम आहेस, तूच तुझं नशीब घडवणार आहेस. गेल्या काळात तुम्ही अनेकदा स्वतःवर शंका घेतली, मी करू शकेन का, माझं नशीब खरंच माझ्या बाजूने आहे का. पण आता तो विचार थांबवायची वेळ आली आहे. कारण या काळात गुरु आणि सूर्य तुमच्या आत्मविश्वासाला तेज देत आहेत. तुमचं तेज नव्या ऊर्जेने भरून जाईल. तुमच्या शब्दांना वजन येईल आणि तुमच्या निर्णयांमध्ये दैवी मार्गदर्शन असेल. हा काळ तुम्हाला सांगतो आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता तुमच्यासमोर शक्यतेच्या रूपात उभ्या राहतील. तुमचं नाव पुन्हा उंचावेल. लोक पुन्हा तुम्हाकडे आदराने पाहतील. ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली ते आता तुमचं उदाहरण देतील. ही वेळ आहे तुमचं मन, तुमचं ध्येय आणि तुमचं भाग्य हे तिन्ही एकत्र येण्याची. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल. निर्णय स्पष्ट होतील आणि तुम्हाला जाणवेल मी आता थांबणार नाही. प्रत्येक नवीन दिवस एक नवं पान घेऊन येईल ज्यात तुमचं नाव, तुमचं यश आणि तुमचा तेजस्वी भूतकाळ लिहिलेला असेल.